आता मम्मी बरोबर मामाकडे आल्या मुलांची मज्जाच मज्जा चालू आहे। समोर कार्टून लावून दिले आणि इकडे चहा खारी एन्जॉय करत करत ते बघायचं कामसुद्धा चालू होतं। आता माहेरपणाला आल्यावर आपण बायका काही लवकर उठत नाही, तसंच मी सुद्धा उशिरा उठले। तोपर्यंत दुपारच्या जेवणाचा मेनूसुद्धा सेट होता। आळूच्या वड्या, मस्त इकडं फ्लावर वाटाण्याची भाजी आणि एकीकडं माझ्यासाठी चहा ठेवला होता। मी ते एन्जॉय करेपर्यंत इकडं आईसाहेबांनी पूर्ण किचन वट्टा भांडे क्लिनिंगचं काम चालू केलं। म्हणलं आता आपण पण काही गप्प बसून जमणार नाही। तोपर्यंत म्हटलं आई घरातलं उरकते, तोपर्यंत बाहेर कपडे वगैरे बाथरूममध्ये धुवून घेते। आणि बाथरूममध्ये फरशांमध्ये दगड बसवल्यामुळे ना मलाही कपडे धुवायला जास्त फारसं काही अवघड वाटत नाही। आणि इकडं आलं कपड्यांची दुटी मी सांभाळते, तर मोकळं पाणी असल्यामुळे कपडेसुद्धा पटकनी धुवून होतात आणि धुवायला पण जरा थोडंसं बरं वाटतं। तर थंड पाणी होतं, हात घालायला तर नको नकोसं होतं, पण ठीक आहे आईसाठी काही पण। तर इकडं छान असं तिचं चाललं होतं, तिला उपवास होता, पण इकडं वेपर्स साबुदाण्याच्या चकल्या तिचं तळायचं काम चालू होतं। उपवास तिचा होता पण खायचं काम आमचं चालू होतं। तर इकडं तिची बडबडसुद्धा चालू होती आणि मस्त दुपारची झोप काढली आणि त्यानंतर तिने बनवून दिला मस्त असा चहा, तो एन्जॉय केला। संध्याकाळच्या जेवणामध्ये इकडं मस्त शाकभाजी तिने बनवायला टाकली होती एकीकडं, आणि तिला म्हटलं तुझ्या हातचा वाटाणे भात आज झालाच पाहिजे, कारण आता बाजारामध्ये खूप जास्त मटार येत आहे, तर म्हटलं वाटाणे भात तर झाला पाहिजे। कांदा टमॅटो वगैरे खोबरे लसूण टाकून घेतलं। सुट्टी जरी असली ना तर आमच्या स्वरा मॅडमचं प्रोजेक्टचं काम हे चालूच होतं, तर इकडं प्रोजेक्ट बनवत होती। तोपर्यंत म्हटलं शॉर्टमध्ये तुमच्याबरोबर रेसिपीसुद्धा शेअर करते। हिरवे असे ताजे मटार आणि मस्त तिने कुकरमध्ये टाकून घेतले। घरचं काळं तिखट हळद वगैरे सर्व काही टाकलं, कांदा टमॅटो खोबरं लसूण आणि वरून मटार। आणि आता म्हटलं की इंद्रायणी तांदूळ म्हटल्यावर भात एक नंबरच होतो, आणि मलाही इंद्रायणी तांदूळच लागतो आणि तिलाही इंद्रायणी तांदूळच आवडतो, आणि आमच्या घरी शक्यतो इंद्रायणी तांदूळच यूज होतो। तर मस्त असा इंद्रायणी तांदूळ धुवून घेतला, तो व्यवस्थित टाकून घेतला, तूपसुद्धा ॲड केले, मीठसुद्धा चवीनुसार टाकले। ते व्हिडिओ शूट घेता घेता माझ्याकडून राहून घेतलं। जेवढा तांदूळ तेवढं पाणीसुद्धा टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं, जेणेकरून मीठ सर्व काही व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। व्यवस्थित हलवून दिल्यावर मस्त असं कुकरला झाकण लावलं। पलीकडं भाजीलाही उकळी आली होती, त्यामुळे तिची बडबड चालू होती की गरम गरम पोळ्या झाल्यात, पटकनी जेवून घे। आणि हे सर्व सुख आपल्याला माहेरी आल्यावर अनुभवायला भेटतं। चला भेटूया उद्या, बाय।